नमस्कार, मी माणिक मुंडे. वर्ष होतं 2014, महिना होता मार्च आणि आठवडा होता तिसरा. महाराष्ट्रात विधान परिषदेच्या निवडणुका होऊ घातल्या होत्या. शिवसेनेच्या तिकिटावर त्यांचे फायर ब्रँड प्रवक्ते राहुल नार्वेकर उभे होते. नार्वेकर ग्रामीण महाराष्ट्राला फारसे परिचित नव्हतेच, आताही ते फार माहीत नाहीत. पण इंग्रजी माध्यमांना मात्र ते ओळखीचे होते. दिल्ली मुंबईच्या राजकारणात त्यांची उडबस होती, कारण इंग्रजी वाहिन्यावर शिवसेनेची बाजू मांडण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती आणि ती ते उत्तम पद्धतीनं पार पाडायचे. आदित्य ठाकरेंच्या ते जवळचे मानले जायचे, पण त्यामुळेच की काय, नार्वेकरांच्या विरोधात शिवसेनेतली एक फळी काम करत असावी. विधान परिषदेच्या निवडणुकीत पराभूत होण्याची चिन्ह निर्माण झाली होती. फिरलेलं वारं पाहून राहुल नार्वेकरांनी थेट राष्ट्रवादी गाठली. शरद पवारांची भेट घेतली, अजित पवारांशी बोलणं केलं आणि चक्क मावळमधून लोकसभेचं नार्वेकरांनी तिकीटही मिळवलं. इकडे उद्धव ठाकरे किंवा नार्वेकर ज्यांच्या जवळ मानले जायचे, त्या आदित्य ठाकरेंनाही नार्वेकरांच्या या पक्षांतराचा सुगावा लागला नाही. उद्धव ठाकरेंच्या आदेशावरूनच मी निवडणुकीतून माघार घेत असल्याचा आरोप त्यावेळेस नार्वेकरांनी केला. त्यांची त्यावेळेसची वक्तव्ये अजूनही गुगलवर सर्च केली की आपल्याला वाचायला मिळतात. द हिंदू तसंच इकॉनॉमिक टाइम्स सारख्या वर्तमानपत्रांनीही ती छापलेली आहेत. पण असा कुठलाही आदेश देण्यात आला नव्हता आणि नार्वेकरांनी स्वतःहून पक्ष बदलला असल्याचं शिवसेना नेत्यांनी सांगायला सुरुवात केली. खरं खोटं कुणालाच माहीत नाही, पण नार्वेकरांनी शिवसेनेला त्यावेळेस झटका दिल्याचं दिसतंय. त्यांनी निवडणुकीतून थेट माघार घेतली. विशेष म्हणजे देशात लोकसभा निवडणुकीचे त्यावेळेस वारे वाहत होते. नरेंद्र मोदी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावरून आता थेट भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार झाले होते. भाजप आणि शिवसेनेची युती होती. वातावरण बऱ्यापैकी मोदीमय झालं होतं. त्याचा फायदा घेण्यासाठी राहुल नार्वेकरांनी शिवसेनेत लोकसभेच्या तिकिटासाठी फिल्डिंग लावली होती. दक्षिण मुंबईतून ते शिवसेनेच्या तिकिटावर लढू इच्छित होते, पण त्यांना तिकीट नाकारलं गेलेलं होतं. त्यामुळेच नार्वेकर तसे दुःखी होते. दुसऱ्या बाजूला विधान परिषदेतही यशाची त्यांना खात्री वाटत नसावी. शेवटी त्यांनी राष्ट्रवादीचं दार ठोठावलं आणि मावळच्या लोकसभेचं तिकीट मिळवलं. तसंही त्यांचे सासरे रामराजे निंबाळकर हे राष्ट्रवादीतच होते. तिकीट मिळवण्यासाठी त्यांना फार कष्ट करावे लागले नाहीत. लोकसभेच्या निवडणुका झाल्या, मोदी पंतप्रधान झाले, मनमोहन सिंगांची सत्ता गेली. राष्ट्रवादीच्या तिकिटावर उभे असलेले राहुल नार्वेकर मात्र लोकसभेला पडले. त्यांचा पराभव झाला. त्यांचा पराभव शिवसेनेच्या श्रीरंग बारणेंनी केला. हे तेच बारणे आहेत ज्यांनी पुढच्या लोकसभेला अजित पवारांच्या मुलाचा म्हणजे पार्थ पवारांचा मावळमध्येच पराभव केला. शिवसेनेत राहुल नार्वेकरांचा एकदा नाही दोनदा पान उतारा झाल्याचं दिसतंय. पहिल्यांदा त्यांना दक्षिण मुंबईतून लोकसभेचं तिकीट हवं होतं, ते नाकारलं गेलं आणि त्यांची फारशी इच्छा नसताना त्यांना विधान परिषदेला उभं राहावं लागलं. तिथेही शिवसेनेतून त्यांना विरोध झाला. ती उमेदवारीही त्यांना मिळाली नाही. म्हणजेच विधान परिषदही नाही आणि लोकसभाही नाही. हे सगळं घडून आता दशक उलटलं. दरम्यानच्या काळात राहुल नार्वेकर राष्ट्रवादीतही टिकले नाहीत. विशेष म्हणजे राष्ट्रवादीनं त्यांना लोकसभेला पराभूत झाल्यानंतरही विधान परिषदेवर घेतलेलं होतं. असो, आत्ता म्हणजे काल त्याच नार्वेकरांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाचा अक्षरशः निकाल लावला. विधानसभेचे अध्यक्ष म्हणून एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना ही खरी शिवसेना असल्याचा निकाल दिला. उद्धव ठाकरे पक्षप्रमुख असणं हेच बेकायदेशीर आहे. एकनाथ शिंदेंना काढून टाकण्याचा कुठलाही अधिकार ठाकरेंना नाही. एकनाथ शिंदेंच्या आमदारांना बरखास्त न करता त्यांच्या बंडावर कायदेशीर शिक्कामोर्तबच नार्वेकरांनी केलेलं दिसतंय. एवढंच नाही तर सुप्रीम कोर्टानं उद्धव ठाकरेंचे व्हीप सुनील प्रभू कायदेशीरपणे योग्य असल्याचं सांगितल्याच्या नंतरही राहुल नार्वेकरांनी ठाकरेंचा व्हीपही बेकायदेशीर करून टाकला. एका परीनं सांगायचं झालं तर एकनाथ शिंदेंनी शिवसेना फोडून उद्धव ठाकरेंना धक्का दिला तर तिचा कायदेशीर शेवट करून तिरडी बांधण्याचं काम राहुल नार्वेकरांनी केल्याचं दिसतंय. हे तेच राहुल नार्वेकर आहेत ज्यांना उद्धव ठाकरेंनी 2014 साली लोकसभेचं तिकीट नाकारलं आणि विधान परिषदेचं दिलेलं तिकीट परत घेतलं. हा नियतीचा खेळ म्हणा की भाजपची खेळी, कारण हे सगळं महाभारत रामायण घडणार आहे याची कल्पना भाजपच्या नेतृत्वाला होती. म्हणूनच पेशानं वकील असलेल्या राहुल नार्वेकरांना त्यांनी विधानसभेचं अध्यक्ष केलं. एका शिवसैनिकानं पक्ष फोडला तर एकेकाळच्या दुसऱ्या शिवसैनिकानं त्याचा शेवट केला. हे तेच राहुल नार्वेकर आहेत जे राष्ट्रवादीतही टिकले नाहीत. विशेष म्हणजे मावळ लोकसभेला त्यांचा पराभव झाल्यानंतर त्यांना राष्ट्रवादीनं विधान परिषदेवर घेतलं होतं. तरीही ते तिथं थांबले नाहीत. 2019च्या तोंडावर त्यांनी भाजपात प्रवेश केला. मुंबईतल्या पॉश अशा कुलाबा विधानसभेतून ते निवडून आले. विशेष म्हणजे काही वर्षात शिवसेना राष्ट्रवादी अशी यात्रा करून आलेल्या राहुल नार्वेकरांसाठी भाजपनं त्यांच्या निष्ठावान पक्षाची कायम सेवा करणाऱ्या राजपुरोहितांचं तिकीट कापलं. ही तीच निवडणूक होती ज्यावेळेस भाजपनं फक्त राजपुरोहितच नाही तर विनोद तावडे, प्रकाश मेहता, चंद्रशेखर बावनकुळे ह्या एकनिष्ठांना तिकीट नाकारलेली होती. ह्या सगळ्या महाभारतात राहुल नार्वेकर निवडूनही आले आणि मोक्याच्या क्षरी म्हणजेच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर ते विधानसभेचे अध्यक्षही बनले.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की राहुल नार्वेकरांकडे असं काय आहे की ते शिवसेनेत असताना आदित्य ठाकरेंच्या जवळचे होते, राष्ट्रवादीत गेले तर ते थेट अजित पवारांचे फेवरेट झाले आणि भाजपात गेले तर फडणवीसांचे एवढे विश्वासू झाले की विधानसभेचे अध्यक्ष झाले. खुद्द अजित पवारांनी सभागृहात हा प्रश्न विचारला होता आणि त्याचं उत्तरही अजित पवारांनीच दिलेलं होतं. रामराजे निंबाळकरांचा जावाई असणं हा त्यांचा सर्वात मोठा राजकीय प्लस पॉईंट असल्याचं मानलं जातं. पण खुद्द राहुल नार्वेकरांचं कुटुंबही राजकीय पार्श्वभूमीचंच आहे. त्यांचे वडील कुलाब्यातूनच नगरसेवक होते. आत्ताही त्यांचा भाऊ कुलाब्यातून भाजपचा नगरसेवक आहे. त्यामुळेच राहुल नार्वेकरांना कायम लॉटरी लागत गेले असं म्हणता येत नाही. त्यातही त्यांचा राजकीय उडबस ही इंग्रजाळलेली आहे. त्यामुळेच ते कदाचित पहिल्यांदा आदित्य ठाकरेंचे फेवरेट झाले असावेत. नाही तर इंग्रजी वाहिन्यावर फाडफाड इंग्रजी बोलणाऱ्या नेत्यांचं उगीच आपल्याला अप्रूप वाटतंच. अगदी आत्ताही आमदार अपात्रतेचा निर्णय घ्यायला जो वेळ राहुल नार्वेकर लावत होते, त्याला त्यांनी जे एक कारण दिलं होतं ते होतं त्यांचा इंग्लंड दौरा. जरा थोडं ह्या फोटोजवर, कार्यक्रमावर नजर टाका. ह्यातल्या टॉपच्या 5 स्पीकरपैकी एक आहेत राहुल नार्वेकर. त्यांच्या आधी भाजपच्या नाआवडत्या असणाऱ्या रघुराम राजन यांचा फोटो आहे. भाजपने कितीही टीका टिप्पणी केली तरी सुद्धा रघुराम राजन हे देशाच्या रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते, हे कसं नाकारता येईल. त्यांच्याच पंक्तीत बसणारे राहुल नार्वेकर पाहुणे आहेत. विशेष म्हणजे ज्या लोकशाहीची त्यांनी ज्या पद्धतीचा निकाल देऊन धिंड काढले त्यावरच ते इंग्लंड वगैरे ठिकाणी भाषणं देताना दिसतात. ही सुद्धा लोकशाहीची शोकांतिकाच म्हणावी लागेल. निकालानंतर खुद्द उद्धव ठाकरेंनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन राहुल नार्वेकरांवर जोरदार टीका केली आहे. संजय राऊतांनी तर नार्वेकरांची पिसं काढलीत. ऐन निकालाच्या तोंडावर नार्वेकरांनी शिंदेची घेतलेली भेट उभ्या महाराष्ट्रानं पाहिली आहे. निकालाच्या आधी आरोपीच्या भेटीला न्यायाधीश गेल्याची ठाकरेंची टीका चपखल बसली आहे. नार्वेकर दिल्लीचे एजंट आहेत, सगळं दिल्लीश्वरांनी ठरवलंय. नार्वेकरांनी फक्त वाचन केलंय ही राऊतांची टीकाही महाराष्ट्राची जनता कान देऊन ऐकताना दिसते. सद्यस्थितीत तरी राहुल नार्वेकरांची व्हिलन अशी प्रतिमा उभं करण्यात ठाकरे गटाला यश आल्याचं दिसतंय. प्रतिमांची परसेप्शनची ही लढाई भाजपा इथेही हरताना दिसते. पण नार्वेकर आणि ठाकरे गटातली लढाई एवढ्यात संपण्याची चिन्ह नाहीत. कारण पुढच्या काही काळात लोकसभेच्या निवडणुका आहेत. राहुल नार्वेकरांना भाजपकडून दक्षिण मुंबईतून लोकसभेचं तिकीट हवं असल्याच्या चर्चा आत्ता सुरू आहेत. तशीही त्यांची इथली भाजपची गरज संपलेली दिसते. दक्षिण मुंबईतून सध्या ठाकरे गटाचाच खासदार आहे. भाजपनं नार्वेकरांना लोकसभेचं तिकीट दिलं तर ही लढाई रोमांचक होऊ शकते. नार्वेकरांनी ज्या पद्धतीनं निकाल दिलाय तो पाहता कुलाब्याची किंवा दक्षिण मुंबईची जनता सहज विसरेल असं दिसत नाही. जनतेच्या दरबारात दूध का दूध आणि पाणी का पाणी होण्याची वेळ आता काही महिन्यावर येऊन ठेपलेली आहे. सद्यस्थितीत तरी नार्वेकरांवर संकट आल्याचं दिसतंय. ते विधानसभेला उभे राहोत की लोकसभेला, कारण ठाकरेंच्या सहानुभूतीत आणखी वाढ व्हायला नार्वेकरांनी दिलेला निकाल कारणीभूत ठरलेला आहे आणि तोही मुंबईत.